आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी ॲस्ट्रोपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मकर राशीचे डिसेंबर 2025चे राशी भविष्य समजून घेत आहोत या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी आपण वार्षिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये जाऊन मकर राशीचा 2026चा व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ अवश्य बघा, म्हणजे नवीन प्लॅनिंग करण्यासाठी, नवीन वर्षाचं नवीन प्लॅनिंग करण्यासाठी आणि कोणत्या गोष्टींमध्ये विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे हे जाणून घेण्यासाठी 2026चा तो मकर राशीचा व्हिडिओ अवश्य बघा। त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। तर सुरू करूया मकर राशी डिसेंबर 2025। डिसेंबर 2025 मध्ये ग्रह परिवर्तनाचा मकर राशीवर काय परिणाम होईल हे समजून घेण्याआधी ग्रह गोचराची स्थिती आपण समजून घेऊया। 4 डिसेंबरला गुरु ग्रहाचं राशी परिवर्तन मिथुन राशीमध्ये होतंय। आपल्या षष्ठ स्थानामध्ये गुरुदेव राशी परिवर्तन करून येतील। 6 डिसेंबरला बुधदेव वृश्चिक राशीमध्ये राशी परिवर्तन करून आपल्या लाभस्थानामध्ये जातील। 7 डिसेंबरला मंगळ ग्रहाचं राशी परिवर्तन आपल्या व्ययस्थानामध्ये धनु राशीमध्ये होईल। 16 डिसेंबरला सूर्यदेव धनु राशीमध्ये राशी परिवर्तन करून आपल्या व्ययस्थानात जातील आणि 20 डिसेंबरला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन होऊन शुक्र ग्रह आपल्या व्ययस्थानामध्ये होईल। आता या राशी परिवर्तनाचा मकर राशीसाठी डिसेंबर 2025 साठी काय आपल्याला रिझल्ट्स मिळतील हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, प्रथम स्थानाचा स्वामी शनिदेव आपल्या पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे आणि जेव्हा लग्नेश पराक्रम स्थानामध्ये विराजमान असतो तेव्हा धैर्य, पराक्रम आणि इच्छाशक्ती आपली वाढते। तुमची कामे तुम्ही स्वतःच्या जोरावर कुठेतरी पूर्ण करू शकणारा हा महिना आहे आणि भावंडांसोबत तुमचं नातं कुठेतरी सुधारताना या महिन्यामध्ये दिसणार आहे। तुमचे प्रवास या महिन्यात वाढतील, कामानिमित्त प्रवास वाढतील किंवा आध्यात्मिक प्रवास असतील, पण प्रवास आपले या महिन्यात जास्त होतील आणि तुमच्यातील नेतृत्व गुण सुद्धा प्रकट होतील। अशा हा महिना मकर राशीसाठी सोशल कनेक्शन वाढवणारा महिना आहे आणि थोडासा मानसिक थकवा तुम्हाला त्याच्यामुळे जाणवू शकतो, तर त्या गोष्टीची विशेष काळजी आपण घ्यायची आहे। आता धनस्थानाचे स्वामी सुद्धा शनिदेव आहे आणि ते आपल्या पराक्रम स्थानामध्ये विराजमान आहे। त्याच्यामुळे या महिन्यामध्ये अचानक धनलाभाची प्राप्तीचे संकेत आपणास नाही। स्वतःच्या प्रयत्नांनी पैसा आपल्याला मिळणार आहे। हळूहळू पण स्थिर उत्पन्न आपलं हे वाढणार आहे आणि कुटुंबाचा आर्थिक आधार हा कुटुंबाला कुठेतरी तुम्हाला द्यावा लागणार आहे। फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज या महिन्यामध्ये तुमच्यावरती येतील आणि अचानक मिळणारा पैसा कुठेतरी थांबून परिश्रमाने मिळणारा पैसा यासाठी हा महिना लाभदायक आहे। बोलताना थोडे शब्द जपून वापरण्याची आपल्याला या महिन्यामध्ये गरज आहे। आपल्या वाणीवरती कंट्रोल करण्याची गरज आहे आणि कोणतेही आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घेण्यासाठी हा महिना विशेष अनुकूल आहे। आता तृतीय स्थानामध्ये शनिदेव विराजमान आहे आणि तृतीय स्थानाचे स्वामी गुरुदेव 4 डिसेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या षष्ठ स्थानामध्ये येत आहे। याचा अर्थ असा की तृतीय स्थानाचा स्वामी षष्ठ स्थानामध्ये येणं म्हणजे हिंमत आणि धैर्य आपलं भरपूर या महिन्यामध्ये वाढेल, पण शत्रू सुद्धा कुठेतरी सक्रिय होताना या महिन्यामध्ये दिसतील। त्याच्यामुळे तुमच्यात असलेल्या बुद्धी चातुर्याने तुम्ही अडचणींवर कशी मात करता हे पाहण्यालायक हा महिना असणार आहे। आपल्याला ह्या महिन्यामध्ये आरोग्य रिलेटेड गोष्टींचा विचार केला असता पोटाचे त्रास, ॲसिडिटी, स्किन रिलेटेड प्रॉब्लेम्स हे काही गोष्टी डोकं काढू शकतात। याची महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपण विशेष काळजी घेण्याचा सल्ला आपणास देण्यात येत आहे। त्यानंतर चतुर्थ स्थानाचा स्वामी मंगळदेव आपल्या लाभस्थानामध्ये विराजमान आहे, पण 7 डिसेंबरला राशी परिवर्तन करून आपल्या व्ययस्थानामध्ये येतोय। त्याच्यामुळे वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी जर आपण विचार करत असाल तर या महिन्यातील पहिला आठवडा आपल्यासाठी विशेष अनुकूल आहे, पण पहिला आठवडा कंप्लीट झाल्यानंतर 5 डिसेंबरच्या नंतर वास्तू, वाहन आणि जमिनीसाठी आपण विचार करत असाल तर अनुकूल काळ हा या महिन्यामध्ये मकर राशीसाठी म्हणता येणार नाही। या महिन्यात त्या गोष्टींमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे वास्तू वाहनामध्ये आपण या महिन्यात घाई करू नये असा सल्ला आपणास देण्यात येत आहे। कोणत्याही वास्तू वाहनात आपण घाई केली तर निवड चुकू शकते आणि थांबलेला क्षणच योग्य दिशा आपल्याला या महिन्यामध्ये दाखवणार आहे। त्यानंतर आईची तब्येत आपली या महिन्यामध्ये अतिशय ठणठणीत असेल। आधीपासूनच काही प्रॉब्लेम सुरू असतील तर ते प्रॉब्लेम्स कुठेतरी रिकवर होताना, आईच्या तब्येतीत सुधारणा होताना आपल्याला दिसेल। पंचम स्थानाचा स्वामी शुक्रदेव आपल्या भाग्यस्थानामध्ये, लाभस्थानामध्ये विराजमान आहे। आता
पंचम स्थानाचा स्वामी लाभस्थानात विराजमान असणं आणि ते पण 20 डिसेंबरपर्यंत, म्हणजे महिन्याचा पहिला पंधरवाडा आणि त्याच्या पुढचे अजून 5 दिवस हे प्रेमसंबंधांसाठी मकर राशीसाठी अतिशय अनुकूल काळ आहे. त्याच्यामुळे नवीन नात्याची चाहूल लागली की विश्वसुद्धा तुमच्या बाजूने उभं राहतं आणि कोणत्या तरी एखाद्या नवीन नात्याची चाहूल लागण्याचे संकेत या मकर राशीला डिसेंबर 2025 मध्ये मिळत आहे. प्रेमसंबंधांसाठी सुद्धा विशेष असा अनुकूल महिना हा आहे. त्याच्यामुळे प्रेमाचा दरवाजा कुठेतरी उघडायचा आहे. तर या काळामध्ये फक्त एक स्मित हास्य आपल्याला पुरेसं आहे. आपल्या चेहऱ्यावरती पुरेसं स्माईल ठेवून आपण हे कामं करू शकतात. 20 डिसेंबर 2025 पर्यंत प्रेमसंबंधांसाठी उत्तम असा काळ आहे. शिक्षण आणि संततीसाठी सुद्धा उत्तम असा काळ महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्यासाठी बनलेला आहे. त्यानंतर संततीसाठी जे विशेष प्रयत्न करताय त्यांच्यासाठी सुद्धा 20 डिसेंबर पर्यंत अनुकूल काळ बनलेला आहे. षष्ठ स्थान. षष्ठ स्थानाचा स्वामी बुधदेव आपल्या करिअर हाऊसमध्ये आपल्या कर्मस्थानामध्ये विराजमान आहे आणि नंतर राशी परिवर्तन करून 6 डिसेंबरला आपल्या लाभस्थानामध्ये येईल. त्याच्यामुळे 6व्या घराचा स्वामी बुध जेव्हा लाभस्थानात येतो तेव्हा स्पर्धा परीक्षा, कोर्ट कचेरी, शत्रू, अडथळे यामध्ये सर्व गोष्टींमध्ये जिंकण्याचे कुठेतरी संकेत आपल्याला देत असतो आणि प्रतिस्पर्ध्यांवरती कुठेतरी आपण यावेळेस विजय मिळवणार आहात. त्याच्यामुळे मकर राशीसाठी 7 डिसेंबर नंतरचा काळ हा स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत अनुकूल असा काळ आहे. कोर्ट कचेरीच्या केससाठी सुद्धा अत्यंत अनुकूल असा हा काळ असणार आहे. त्यानंतर सप्तम स्थान. सप्तम स्थान याच्यामध्ये आपले गुरुदेव प्रथम आठवड्यामध्ये विराजमान आहे आणि 1 आठवड्याच्या नंतर गुरुदेवांचं राशी परिवर्तन आपल्या षष्ठ स्थानामध्ये होत आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये विवाहित मंडळींनी कुठेतरी आपल्या ॲग्रेसिव्हनेसवरती लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आपल्या वाणीवरती कुठेतरी कंट्रोल करण्याची गरज आहे. नाहीतर आपले कलह या महिन्यामध्ये होण्याची संभावना या ठिकाणी बनलेली आहे. त्या दृष्टीने आपण विशेष काळजी घ्यावी. अष्टम स्थान. अष्टम स्थानाचे स्वामी सूर्यदेव आपल्या लाभस्थानामध्ये महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये विराजमान आहे आणि त्यानंतर राशी परिवर्तन करून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये व्ययस्थानामध्ये जातील. जेव्हा सूर्यदेव लाभस्थानात असतील तेव्हा महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यामध्ये पूर्वी अडकलेले आपले जुने पैसे परत येण्याची शक्यता या ठिकाणी बनलेली आहे. वरिष्ठांकडून मदत मिळण्याची आपल्याला शक्यता आहे. प्रमोशनच्या नवीन संधी या ठिकाणी आपल्या बनलेल्या आहे, कारण बुधदेव सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या करिअर स्थानामध्ये आहे आणि ते आपले भाग्याचे स्वामी आहे. त्याच्यामुळे करिअरसाठी, पदोन्नतीसाठी अतिशय विशेष असा हा काळ बनलेला आहे. सूर्यदेवांचं राशी परिवर्तन आपल्या व्ययस्थानामध्ये होईल. तर अष्टमेश जेव्हा व्ययामध्ये जाणारे तेव्हा परदेशी प्रवासासाठी, त्यानंतर विदेशातून इन्कमसाठी अत्यंत अनुकूल अशा संधी मकर राशीसाठी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये बनलेल्या आहे. या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये कुठेतरी आपल्याला मेडिटेशन आणि योगा किंवा एखाद्या आध्यात्मिक गोष्टींकडे फोकस करण्याची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर भाग्यस्थानाचे स्वामी बुधदेव आपल्या करिअर स्थानामध्ये आणि नंतर लाभस्थानामध्ये राशी परिवर्तन करून जात आहे. त्याच्यामुळे मकर राशीसाठी भाग्यातून विशेष अशा अनुकूल संधी या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे. त्याचा आपण विशेष फायदा करून घ्यायचा आहे. व्यापारी वर्गासाठी विशेष हा असा अनुकूल काळ मकर राशीसाठी या महिन्यात बनलेला नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाने नवीन ठिकाणी इन्व्हेस्टमेंटसाठी या महिन्यामध्ये थांबून घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतो आहे. नोकरीसाठी जे जातक या महिन्यामध्ये प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी विशेष असा अनुकूल काळ महिन्याचा पहिला पंधरवाडा आपल्यासाठी बनलेला आहे. या महिन्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आपला जर जॉब असेल, IT रिलेटेड जॉब असेल, त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट जे असतील, त्यानंतर सिव्हिल इंजिनियर असतील, बिल्डर असतील, अशा लोकांसाठी विशेष अशा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे. त्यानंतर प्रशासनामध्ये जे असतील, सरकारी नोकरीमध्ये जे लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा विशेष असा अनुकूल काळ या महिन्यामध्ये बनलेला आहे. तर त्याचा विशेष फायदा मकर राशीच्या जातकांनी घ्यायचा आहे. आपल्याला ह्या महिन्यातील शुभ दिवसांची गोष्ट केली असता आपणासाठी 7, 8, 9 आणि 17 डिसेंबर हे दिवस आपल्यासाठी शुभ असतील आणि अशुभ दिवस आपल्यासाठी 12, 13, 24 आणि 25 डिसेंबर हे आपल्यासाठी अशुभ असतील. त्यामुळे महत्त्वाची कामे आपण अशुभ दिवसांमध्ये करणे टाळावे. त्यानंतर उपायांच्या दृष्टीने मकर राशीसाठी उपाय दिले असता या महिन्यामध्ये आपल्याला हनुमान स्तोत्राचे डेली पठण करणे हे बंधनकारक असणार आहे आणि ह्या महिन्यात विष्णू सहस्रनामाचा पाठ केला तर तो आपल्यासाठी कुठेतरी शुभ फलदायक ठरणार आहे. आणि शुभ रंग आपल्यासाठी असेल निळा.
विवाह इच्छुक मंडळींसाठी ह्या महिन्यामध्ये विवाहासाठी स्थळे येतील, पण त्या गोष्टीने आपण अतिशय घाई या महिन्यामध्ये कुठेतरी करताना दिसाल, पण घाई न करण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. या महिन्यामध्ये थांबून घेतलं तरच उत्तम राहील तुमच्यासाठी. आणि विवाह इच्छुक मंडळींना जर कोणत्या राशीचा जोडीदार आपल्यासाठी जास्त अनुकूल आहे याबद्दल गायडन्स हवा असेल तर आपला तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टाकतो. तो व्हिडिओ आपण अवश्य बघा. थँक्यू सो मच.